प्रभु रामचंद्र भगवान सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की अयोध्या आए मेरे प्रभु राम, बोलो जय जय श्री राम। मेरे आंखों के तारे हैं प्रभु राम, राम प्रभू अवतीर्ण झाले अयोध्येला। अयोध्येचे महाराज दशरथ, ज्या वंशात महान राजे झाले, महाराज खटवांग। एका तासात महाराज खटवांगाने आपला उद्धार करून घेतला। एक तास उरला खटवांग राजाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली। या खटवांग राजाच्या वंशामध्ये दीर्घबाहू, पुढे दीर्घबाहूच्याच वंशात महान राजे झाले, ज्यांच्या नावामुळे रामप्रभूच्या कुळाला नाव पडलं रघु, रघुकुल। त्या कुलातली पद्धत सांगितली, रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाए परिवचन जाए। रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाए रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाए परिवचन जाए। रघुकुल, रघुराजावरून नाव पडलं। याच राजाचं नाव रामप्रभूला सुद्धा आलं राघव। या रघुराजाच्या वंशामध्ये पुढे दीर्घबाहू, दीर्घबाहूचा रघु, रघुचा राजा अज, अज राजाचा पुत्र दशरथ आणि महाराज दशरथांच्या घरी अवतीर्ण झाले भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र। शृंगी ऋषीच्या माध्यमातून यज्ञ केला, यज्ञातून निघालेला प्रसाद राजांना ते पायस दिलं।
आणि त्या पायसाच्या माध्यमातून रामप्रभू कौशल्य मातेच्या उदरी प्रगट होतात. एक प्रसाद ऋष्यमुख पर्वतावर गेला, तिथे हनुमंतराय अवतीर्ण होतात. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हनुमंतराय अगोदर अवतीर्ण झाले. इकडे तो प्रसाद कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांनी ग्रहण केला. इथे भगवान मर्यादा पुरुषोत्तम यांचा अवतार झाला. राम अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे. ज्या पद्धतीने वाल्मिक ऋषी बोलले त्या पद्धतीनं वागण्याचं, आचरण करण्याचं काम राम अवतारात केलं. पण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम कृष्ण अवतारात केलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, याला एकमेव कारण जर काय असेल तर महर्षी नारदांची भेट. महर्षी नारद ऋषी वाल्याच्या भेटीला गेले. वाल्या कोळी त्यांच्याकडे गेला नव्हता. वाल्या कुठं असायचा? जंगलात. लोक मारणं, लुबाडून संपत्ती घेणं एवढंच त्याचं काम. पण काही पुण्य उदयाला आलं आणि नारद महर्षींची भेट झाली. आपलं पुण्य उदयाला आलं म्हणजे स्वतः साधू आपल्यापर्यंत येत असतात. मी नेहमी सांगत असतो, आंब्याने पोपटाकडे जावं का पोपटाने आंब्याकडे यावं? आंब्याने पोपटाकडे जाण्याच्या भानगडीत पडू नये. आंब्याने फक्त पाडाला यावं. आंबा पाडाला आला रे आला की पोपट स्वतःहून तिथपर्यंत येत असत. आंब्याने मॅसेज द्यायला सुरुवात केली पोपटाला, हे पोपटराव, तुम्ही जिथे कुठे असता तिथून ताबडतोब या. मी हिरवा होतो, लहान होतो, पांढरा होतो, कच्चा होतो, आंबट होतो, आता गोड झालो, मोठा झालो, निबर झालो, माझी कोय पकल्या गेली, रंग पिवळसर झाला, माझ्यात रस आला, सुगंध आला. कृपया आपण जिथे कुठे असताल तिथून ताबडतोब या आणि आपली चोंच लावून माझ्यातला रस सेवन करा. कोणी मेसेज टाकला? आंब्यानं. काही गरज आहे का? काहीच गरज नाही. आंब्याने फक्त पाडाला यावं. आंबा पाडाला आला रे आला की पोपट स्वतःहून येत असतो, त्यातला रस चाखत असतो. तसं आपण मानवी जीवनात आल्याच्या नंतर फक्त आपली पारमार्थिक अवस्था तयार करावी. आपण आपली अवस्था तयार केली की महल भाग्याने साधूंची भेटी होत असते. महर्षी नारदांची भेट झाली आणि वाल्याचं जीवनच बदलून गेलं. महाराज, रामाचा अवतार व्हायचा राहिला होता, त्याच्या आधीच त्यांना वाल्मिक ऋषीला मंत्र देऊन टाकला राम. आणि राम मंत्राचा जप वाल्मिक ऋषीने चालू केला. तो वाल्या होता, वाल्याचा वाल्मिक बनला. नुसता वाल्मिक नाही, तो ऋषी झाला. ऋषी भरपूर तपश्चर्या केली. परिणाम, राम अवताराची सगळी आचारसंहिता तयारी केली. सगळी आचारसंहिता जसं जसं त्यांनी लिहिलं तसं तसं वर्तन रामप्रभूंनी केलं. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामावने. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. रामप्रभूने मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभूने त्या ठिकाणी अवतार घेतला. अवतार घेण्याचं कारण होतं, खूप लोकांचा उद्धार करायचा होता. खूप लोकांचा.
एक हीन दीन जाती जन्माला आलेली शबरी तिचा उद्धार करायचा होता. अत्यंत दीन परिस्थितीतली एक अत्यंत गरीब होता, त्याचाही उद्धार करायचा होता. तो केवट होता. सुग्रीवासोबत मैत्री करायची होती. रावणाला संपवायचं होतं. विभीषणाला लंका द्यायची होती. असंख्य काम या अवतारात करायचे होते. रामप्रभूने त्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्राटिका मारली, यज्ञाला मदत केली. रामप्रभूच्या उपस्थितीत अनेक यज्ञ यागादी कर्म होऊ लागले. पृथ्वीवर झालेलं पापाचं ओझ, हे ओझ कमी करण्याचं काम रामप्रभूने केलं. एक महान तपस्वी, प्रतिकूल अवस्थेत पडलेली, तिचं नाव अहिल्या. त्या अहिल्याचा उद्धार करायचा होता. या पतितांना पावन करणारा तो राम आहे. अशा पतितांना आधार देणारा तो राम आहे. त्या पतित असलेल्या अहिल्याला उद्धार करून तिला उच्च स्थळावरती बसवायचं होतं. त्यासाठी रामप्रभूंना या ठिकाणी यावं लागलं. 88,000 ऋषी आले आपल्या डोक्यावर दगड घेऊन. अरे रामप्रभूच्या पायाचा स्पर्श झाल्याच्या नंतर दगडाची बाई होते. चला म्हणले आपण सुद्धा एक एक बाई तयार करून घेऊ. जे जाड होतं त्यांनी मोठा दगड आणला, जे वाळलं होतं त्यांनी लहान दगड आणला वाळल्याला, जे बुटकं होतं त्यांनी बुटका दगड घेतला. आपल्या आपल्या पद्धतीनं दगड घेतले न रामप्रभूकडे आले. रामप्रभूला विनंती करू लागले की आम्हाला या दगडाच्या स्त्रिया करून द्या. रामप्रभूने सरस्वती मातेला आवाहन केलं, यांच्या जिभेवर बसा म्हणे. रामप्रभूचं स्वरूप पाहिलं भुलून गेले. आम्हाला या दगडाच्या स्त्रिया करून द्या म्हणण्याऐवजी आम्हाला स्त्रिया करून घ्या. रामप्रभू म्हणजे तथास्तु. पृथ्वीचा मुलगा भौमासूर त्याला सांगितले सगळे दगड जमा करून ठेवूया एका जागेवर. इतके 16,100 कामी येणार आहेत, पण आता नाही, हे पुढल्या अवतारात. आणि मग कृष्ण अवतारात त्या 16,100 पत्न्या म्हणून त्यांच्यासोबत विवाह केला. असे अनेक कामं करण्यासाठी आले. रावणाला मारायचं होतं, रावणाला संपवायचं होतं. रावण चांगला होता का वाईट होता? रावण जर वाईट असता तर भगवान शंकरानं रावणाला सोन्याची लंका दिली असती का? 4 वेद 6 शास्त्र रावणाच्या कंठस्थ होते, पाठ होते, पाठ. आपला हरिपाठ जाग्यावर झलपट्यावर तू ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मनी पुण्य होय. लगेच येते की ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर केले. पुढचा गेलेला हरिपाठ पुन्हा मागे येतो, मागचा हरिपाठ पुन्हा पुढे जातो, जाग्यात चक्र मारत. 4 वेद 6 शास्त्र हे कंठस्थ होते रावणाच्या कंठस्थ. पाठांतर होत. हा दशग्रंथी ब्राह्मण होता रावण. विद्वान होता. ज्या वास्तूची पूजा केली भगवान शंकर संतुष्ट झाले. वरमरोही काय पाहिजे माग रावणा. प्रभू तुम्ही आहेत, मला काहीच नको. अरे माग, मी देण्यासाठी तयार आहे. प्रभू देता. ज्या लंकेची मी पूजा केली ती लंका देऊन टाका ना. म्हणजे तथास्तु. लंकाच रावणाला देऊन टाकली. एवढा महान रावण. शिवपूजेच्या वेळेला एक कमल कमी पडलं. ते कमल देत असताना आपलं शिरकमल वाहणारा रावण हा सामान्य नव्हता. सामान्य नव्हता रावण. पण या रावणाला संपवायचं याचं एकमेव कारण होतं, रावणाने नारदाला गुरु केलं होतं. आणि नारदाने सांगितलं होतं जर तुला लवकर उद्धार पाहिजे
सगळ्या कुळाचा उद्धार पाहिजे तर 3 जन्म घ्यावा लागतील राक्षस योनीत. आणि जर समजा तुला जर थोडा धीर असेल, उद्धार होईल म्हणले पण हळूहळू, मग माळी घी, जप कर, भजन कर, तप कर, ध्यान कर, धारणा कर, यज्ञ कर, पंक्ती घाल, अन्नदान कर, हे कुठाना चालू दे म्हणजे कौर कर. तुला माळी घेऊन जप करीत बसायचंय का हाणामाऱ्या करायच्या? जर का हाणामाऱ्या केल्या 3 जन्मात उद्धार. रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, 3 जन्मात उद्धार. रावणाने तेच काम केलं. मला 3च जन्मात उद्धार पाहिजे. स्वतःचा उद्धार केला आणि इतरांचाही सुद्धा उद्धार केला. त्या रावणाला संपवण्यासाठी रामप्रभूचा अवतार झाला. रामप्रभूला या भूतलावर यावं लागलं. बराच काळ निघून गेला पण समाजाला भक्तीची दिशा मिळावी या हेतून पुन्हा अनेक संतांना यावं लागतं. त्यामध्ये या मराठवाडा भूमीत आलेले महान संत, संत साईबाबा या भूमीत आले. भाग्य आहे आपलं. विदर्भ या भूमीत आले संत गजानन महाराज. संत गजानन महाराज त्या भूमीत जन्माला आले आणि सगळा परिसर त्यांनी सुगंधित केला, सुगंधित केला. तो सुगंध सगळीकडे दरवळतोय महाराज, सगळीकडे दरवळतोय. साईबाबा या भूमीत आले आणि इथला सुगंध त्यांनी पार संपूर्ण विश्वामध्ये पसरवला. जपान, रशिया, इंग्लंड, आशिया, कॅनडा, युरोप, सगळ्या देशातले लोक आज शिर्डीला येतात दर्शनासाठी. शिर्डीला येतात. ही किमया कोणाची आहे? ही साईबाबांची किमया आहे. इकडे स्वामी समर्थ महाराज. खरं मूळ ठिकाण जर बघितलं तर दिंडोरी, बरोबर ना, मनमाड जवळ. पण गेले कुठं? अक्कलकोटला. जो अक्कलकोटला जातो ना त्याची कोट्यावधीची अक्कल जाग्यावर येते. बे आकलेला सुद्धा अक्कल येते. मग अक्कल येण्यासाठी त्याने अक्कलकोटला गेलं पाहिजे. तो परिसर त्यांनी सुगंधित केला. हे अलीकडच्या काळातले संत आहेत, हे महात्मे आहेत. जो कोणी स्वामी समर्थांच्या नामात रत झाला ना त्याला अभय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो इकडे गेला ना त्याला गणगण गणात बोते. आणि जो शिर्डीला गेला ना त्याला ठामपणे शिक्का आहे, सबका मालिक एक है, श्रद्धा और सबूरी. राम रहीम में अंतर नाही, राम रहीम में अंतर नाही. साई बाबा शिर्डीला एकदा मस्जिद मध्ये बसले. मस्जिद मध्ये बसलेला त्या ठिकाणचा एक प्रसंग आहे. लोकांनी सांगितलं, बाबा ही मस्जिद आमची आहे, आम्हाला नमाज पढायची आहे. साईबाबांनी बोलायला सुरुवात केली, ए माँ, ए मस्जिद माँ तो किसकी है? त्या मस्जिदीने बोलायला सुरुवात केली, बाबा मैं आपकी हूँ, मैं तुम्हारी हूँ. साई बाबा त्यावेळेला बोलायला सुरुवात करतात त्या सज्जनांना, अरे राम वेगळा आहे, रहीम वेगळा आहे.
ही तुमची विचारसरणी, आमची नाही. आम्हाला दोन्ही सुद्धा एकच आहे. राम रहीम में अंतर नाही, राम रहीम में अंतर नाही. एक है वो हम सबका साई, एक है वो हम सबका अपने प्रभु का नाम लिए जा, अपने खुदा को याद किए जा. एक है वो हम सबका साई, राम रहीम में अंतर नाही. राम आणि रहीम मध्ये अंतर न मानणारे संत म्हणून साईबाबा. अजूनही कित्येक जण डोकं खाजवते, साईबाबा ब्राह्मण होते का मुस्लिम होते. तू मेला तरी तुला मेळ लागणार नाही. गंगेचं मूळ आणि साधूचं कुळ विचारू नये. साधू येतात ते जगाचं कल्याण करण्यासाठी येत असतात. म्हणून सच्चिदानंद सद्गुरू साईबाबा या भूमीत आले, पाथरीला अवतीर्ण झाले आणि शिर्डीला कार्य करण्यासाठी निघून गेले. याच भूमीमध्ये आपल्याला हा उत्सव पाहायला मिळतो. आज भगवान कृष्ण परमात्म्याचा कालाय सुद्धा आपल्याला सेवन करायचा आहे. बिभ्रदेवी नोम जठरपटयो शृंग वेत्रेचे कक्षे. भगवान कृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना गुलाबाच्या फुलाच्या आकाराने बसवलं. आपल्या हाताने तो सगळ्यांचा काला एका ठिकाणी करून वाटप करायला सुरुवात केली. या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी सुंदर अशी श्रीमद भागवत कथा झाली. तुमचे परमश्रेय परमादरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य संजय महाराज पिंपळगावकर सरांची या ठिकाणी सुंदर भागवत कथा झाली. सरांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकली. सगळ्यांना ज्ञानामृत या ठिकाणी मिळालं. सर्वांनी टाळी वाजवून सरांचं स्वागत करू आपण. 7 दिवस या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी आमचे युवा कीर्तनकार, युवा भागवताचार्य, याच भूमीचे भूमिपुत्र सुपुत्र जे बळीराम महाराज चव्हाण यांचे ज्येष्ठ चिरंजीव ज्ञानेश्वर माऊली चव्हाण यांनी 7 दिवस या ठिकाणी सेवा दिली. त्यांचंही सुद्धा आपण टाळी वाजवून स्वागत करू. त्यांचेच लहान बंधू आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, सुमधुर ज्यांचा आवाज आहे, ज्यांचा मार्ग सोपान आहे, असे आमचे सोपान महाराज. चांगली गोष्ट आहे. घरात भाऊ भाऊ जर गायक झाले तर चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे ना. भाऊ भाऊ दारू पिऊन झुलल्यापेक्षा गायन करण्यात रममान झाले चांगले एक नाही राजू. चांगले माऊली महाराजही गायन करतात, कीर्तन कथा करतात, सोपान महाराजही सुद्धा गायन करतात. आता हळूहळू ती बी कीर्तन सुरू करतील ना. तोर गायन करायचं. बरे नाही चालू करा. बघता काय सामील व्हा.
सुंदर ते सोपान महाराज गायन करतात. सगळ्यांनी टाळी वाजवून त्यांचं स्वागत करावं. आणि या गायनाला संगीताची साथ म्हणून मृदंग वाजवायला आमचे कृष्ण महाराज आहेत का? पाहिलंच नाही ना. काय तब्येतच वाढना गड्याची. सुंदर असं ज्यांच्या हाताला धार आहे त्यांचे मृदंग विशारद कृष्ण महाराज जाधव सुंदर असे या ठिकाणी मृदंगाची त्यांनी 7 दिवस सेवा केली. टाळी वाजून त्यांचंही सुद्धा आपण स्वागत करू. आपण सर्वजण श्रोते मंडळी तुमचेनी बरात दिसत असेल. तुम्ही 7 दिवस वेळ काढून या ठिकाणी येतात. कथेलाही वेळ देतात, कीर्तनही सुद्धा ऐकतात आणि त्यामुळे तुमच्यामुळे या कार्यक्रमाला रंगत येते. आज अनेक महिलांनी घरी पोळ्या तयार करून आणून दिल्या ना आणून. पोळ्या दिल्या ना आणून करून. तर त्या सगळ्या माता भगिनींचे हार्दिक हार्दिक आभार. सगळ्यांचं टाळी वाजवून स्वागत करू. 1 मिनिटात मी तोडशिकीतली जी भूमिका आहे ती बोलतो. वर्षभरात या ठिकाणी या मंदिराच्या माध्यमातून विनोद भाऊ भरपूर उपक्रम राबवतात. जानेवारी महिन्यात कोणता उपक्रम असतो महिलांसाठी? हळदी कुंकू असतं ना. संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो. अनेक महिलांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलवल्या जातं. त्यांना काही भेट सप्रेम भेट दिल्या जाते. फेब्रुवारी महिना येतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाशिवरात्री भगवान शिवशंकरांना जलाभिषेक होतो. जेवढे कोणी लोक पूजेसाठी अभिषेकासाठी येणारे त्यांना इथून पूजेचं ताट तयार करून दिलं जातं. 1 लोटा जल सब समस्या का हल. या ठिकाणी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते. मार्च महिना आला की गुढीपाडवा सुंदर माझी गुढी आणि राम जन्माचा कार्यक्रम आणि अन्नदान सोहळा. मार्च एप्रिल महिना झाला की पुन्हा पुढे श्रावण महिना. पुढे घटस्थापना आल्या. श्रावण महिना आला की श्रावण महिन्यात उंच माझा झोका तो कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो. त्याच्यानंतर पुढे नागपंचमी आली. नागपंचमीच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम राबवला जातो. नागपंचमी झाली की नवरात्र आल्या. नवरात्रात इथून बऱ्याच भाविकांना मंठ्याला जाण्यासाठी दर्शनाची मोफत व्यवस्था केली जाते. तो कार्यक्रम झाला की दिवाळी पहाट हा संगीत रजनीचा कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम होतो. भावगीतं भक्तिगीतं. त्यानंतर पुन्हा एक कार्यक्रम असतो. शेलूरच्या ग्रामीण आपल्या स्थानिक कलाकारांना गायनाचा वाव मिळावा म्हणून त्यासाठी एक कार्यक्रम असतो. असे भरगच्च कार्यक्रम या माध्यमातून होतात. म्हणून तर ते शेलूरचे नगराध्यक्ष